पुण्यातील मोक्का गुन्ह्यातील टिपू सत्तार पठाण टोळीच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। तसेच दोषारोप पत्र दाखल करताना पोलिसांनी कायद्याने आवश्यक असलेल्या कालमर्यादेत मुदतवाढ न मागितल्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेत टिपू पठाण टोळीसह 5 आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला असून तपासी अधिकाऱ्यांवर म्हणजेच वानवडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याचे आदेश थेट पोलीस आयुक्तांना दिले आहेत। ही कारवाई दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष मोक्का न्यायाधीशांच्या न्यायालयातून झाली आहे। फिर्यादीत सांगितल्यानुसार हडपसर येथील सर्वे क्रमांक 75/7/8 मधील 1290 चौरस मीटरची मिळकत 2020 पासून बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पत्र्याचे शेड पाडून नवीन शेड उभारणे, ते तिसऱ्या व्यक्तींना भाड्याने देणे आणि मिळकतीचा ताबा हवा असल्याचा 25 लाखांची खंडणी मागणे असे गंभीर आरोप आरोपींवर करण्यात आले होते। या प्रकरणात मोक्का लागू करण्यात आले होते, मात्र पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रियेत मोठी चूक झाली। दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी लागणारी मुदतवाढ 90 दिवसांच्या आत घेणे आवश्यक असतानाही पोलिसांनी ती 89व्या दिवशी दाखल केली आणि न्यायालयीन नोटीस देखील योग्यरित्या बजावण्यात आली नाही। उलट न्यायालयाची दिशाभूल करणारा चुकीचा अहवाल सादर करण्यात आला। आरोपींच्या बाजूने करण्यात आलेल्या युक्तिवादात उच्च न्यायालयातील 2 महत्त्वाच्या निर्णयांचा दाखला देण्यात आला। तो युक्तिवाद मान्य करत विशेष न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आणि तपासातील दुर्लक्षांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत। या सगळ्या प्रकरणात मुख्य लोकांची नावे अशी आहेत: फिर्यादी लोर्देस हॅरी स्वामी, आरोपी म्हणून रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण, इजाज सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, अजीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद आणि तन्वीर शकील शेख ही नावे आहेत। या तपासाची जबाबदारी असलेल्या वानवडी विभागाच्या एसीपी नम्रता देसाई यांच्यावर कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत। हे सगळं प्रकरण विशेष मोक्का न्यायाधीशाने मे एस कंठाळे यांच्या कोर्टात झालं आणि आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट बिलाल शेख, ॲडव्होकेट केदार खोरपडे आणि ॲडव्होकेट आझम काझी यांनी काम पाहिलं। रोकटोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी स्वप्नील खोत यांचा स्पेशल रिपोर्ट। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।